वेलकम ट्रेडर्स. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक स्टॉक ज्यात मला एक चांगलं पोटेन्शियल दिसतंय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकत असाल की हा स्टॉक त्याच्या मंथली डिमांड पासनं चालतोय. एका मंथली डिमांड झोन पासनं प्रॉपर हा स्टॉक तिथे एंटर झालाय आणि तिथनं मूव्ह होतोय. आता मी शिफ्ट होतो वीकली टाइम फ्रेमवर. तर वीकली टाइम फ्रेमवर तुम्ही स्पष्ट बघू शकता की स्टॉकची क्लोजिंग त्याच्या 20 EMA ची ही जी लाईन आहे त्याच्या वर आलेली आहे आणि स्टॉकने नुकतेच त्याचे काही सप्लाय ब्रेक करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि स्टॉकचा ट्रेंड जर आपण बघितला, जो की आपण बघतो 50 मूव्हिंग ॲव्हरेजने, तर स्टॉकचा ट्रेंड ही अप झालेला आहे. आता आपण जाऊयात डेली टाइम फ्रेमवर. डेली टाइम फ्रेमवर तुम्ही बघू शकता की स्टॉकने जे ट्रॅडिशनल पॅटर्न्स असतात WM वगैरे, त्या पॅटर्नचाही ब्रेकआउट दिला आहे. म्हणजे डिमांड सप्लायच्या भाषेत बोलायचं झालं तर स्टॉकने त्याचे सप्लायच क्रॅक करायला सुरुवात केलेली आहे आणि स्टॉकचे डिमांड चालायला सुरुवात झालेली आहे. तर हे रॉकेट जर लॉन्च झालं तर हे कुठपर्यंत जाऊ शकतं? आपण डेलीवर एखादा चांगला सप्लाय मार्क करायचं ठरवलं की ज्याची लेग इन आणि लेग आउट कॅन्डल चांगली असेल किंवा तो एखादा ओरिजिन पॉइंट असेल, तर ऍटलिस्ट ह्या पॉइंट पर्यंत स्टॉकला आपण राईड करू शकतो. काय आहे हा पॉइंट? 290. म्हणजे इथनं जवळपास 50 रुपयांची मूव्ह. म्हणजे कमीत कमी 20% मूव्ह पर्यंत या स्टॉकला आपण ग्रॅप करू शकतो. तुमच्या सर्वांसाठी डिस्क्लेमर आहे की ही बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाहीये, बट मी माझा रिसर्च शेअर करतोय. स्टॉकमध्ये एंट्री किंवा एक्झिट घेण्याआधी तुम्ही स्वतःचा अनालिसिस जरूर करा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.